त्या पदार्थासंबंधी काय म्हणताय? अजधा गहनम. अजधा म्हणजे अयथार्थ. अयथार्थ ग्रहण म्हणजे जसं आहे तसं ग्रहण न करणं. कशाला? पदार्थांना वस्तूला जसं आहे तसं ग्रहण न करणं हे मोहाचं पहिलं लक्षण आहे. काय? पदार्थ, जीव, पुद्गल, धर्म, आकाश, काल, पदार्थ, जीवा, सर्व बंध, समर्थ, निर्जरा, मोक्ष यांचं यथार्थ ग्रहण. जीव कसा आहे? चेतन आहे, ज्ञानदर्शन स्वभावी आहे. त्या जीव द्रव्याला कसं ग्रहण केलं? जीव द्रव्याला कशा रूपाने जाणलं, अनुभवलं, मानलं. आणि जीव पदार्थाला, जीव नावाची एक वस्तू आहे. पहिल्यांदा त्याला जाणलंच नाही, हेच यथार्थ ग्रहण. जीव पदार्थासंबंधी अज्ञानच आहे. जीव नावाची वस्तू असते का नाही? कुठं आपण त्याला विचारात घेतलंय? न जाणणं हे सुद्धा यथार्थ ग्रहण आहे. न जाणणं म्हणजे अज्ञान. अयथार्थ ग्रहण 3 प्रकारे आपण बघतो नेहमी: संशय, विपर्य, अनध्यवसाय. आणि चौथा आहे अज्ञान. पदार्थांचं यथार्थ ग्रहण कशा पद्धतीने होतं? पहिलं तर अनादी काळापासून असणारं अज्ञान. ते अज्ञानच त्या वस्तू संबंधीच यथार्थ काय झालं? ग्रहण. जाणायचंच नाही, समजूनच घ्यायचं. आणि जाणलं तर मग तीन प्रकारची विपरीतता दिसून येते. त्याच्यात विपरीत ग्रहण करतो. 3 प्रकारे विपरीत पद्धतीने ग्रहण करतो. कोणते कोणते 3 प्रकार आहेत? कारण विपर्यास, स्वरूप विपर्यास, भेदाभेद विपर्यास असं सांगितलं. पदार्थाला जाणताना तिथं त्या पदार्थासंबंधी विपरीत ज्ञान, उलट ज्ञान 3 प्रकारे होतं. कोणते 3 प्रकार? स्वरूप, कारण आणि भेदाभेद. त्यांना विपरीत रूपाने जाणतो. स्वरूप विपरीत जाणतो, कारण विपरीत जाणतो आणि भेद आणि अभेदाला विपरीत जाणतो. हे आहे मोहाचं चिन्ह. अशा मोहाच्या चिन्हाला जाणून काय करायला सांगितलं आचार्यांनी? निशुंभनीया, तत्क्षणी त्याला नष्ट करायचं आहे. मग आपण विचार करायला पाहिजे की आपण पदार्थाला कसं ग्रहण करतोय? आपण जाणतोय का नाही जाणत? हा पहिला प्रश्न. जीवादी पदार्थांना आपण जाणतोय का नाही जाणत? बहुभाग जीवांना भाग्यच नाही आहे हे ऐकण्याचं, आहे ना, की काय असतो जीव. इतका पापाचा तीव्र उदय असतो. त्यांना जीवासंबंधी माहिती घेण्याचं सुद्धा भाव बनत नाहीत.
आता क्षीरसागर नगर मध्ये किती घर आहेत? सगळे घरातले सगळे झाडून येतात काय? काय परमात्मा सर्दी झाली बसला घरी, भाग्य नको का? ऐकायला सुद्धा, जिनवाने ऐकण्यासाठी सुद्धा परम भाग्य लागतं. सगळ्याला मिळत नाही, तुमच्या लक्षातच येईना अजून. म्हणजे सहज उपलब्ध असताना सुद्धा आळस, शरीराचा मोह, संयोगाचा मोह, काय निशांत म्हणजेच पदार्थाचं यथार्थ ग्रहण नाही वाटत आम्हाला. मोह म्हणजे काय? अयथार्थ. कोणतं काम केलं पाहिजे, कारण विपर्यास मध्ये ते येतं ना. सुखासाठी दुकानात बसलं पाहिजे का सुखासाठी शास्त्राला आलं पाहिजे? सगळी कामं सोडून काम हे करा म्हणून सांगितलंय. सगळी काम पाहुणे, सगळी कामं सोडली तरी चालतील, फरक पडत नाही. त्यामुळं काही फरक पडत नाही. ते कार्य होणार, जर व्हायची योग्यता, त्याचे जसं परिणमन होण्याची योग्यता आहे त्यानुसार ते कार्य होणार. तुम्ही म्हटलं ना, आम्ही समजून बसलोय की कुत्र्यासारखं आपलं काम, गाडी खालून चालणार कुत्र, मी गाडी चालवणारा. बैलगाडी कोण चालवत? कुत्र चालत का नाही? केवळ खालून चाललेला आहे. भ्रम काय झालाय? बैलगाडी असं तुम्हाला नाही वाटत? पोरांचं सगळं मी सकाळी उठून स्वयंपाक पाणी करून शाळेत पाठवायचं, सगळं काम कोण करत? स्वयंपाक पाणी सगळं कोणी केलं? सगळी जबाबदारी कोणावर आहे? तुम्ही नसल्यावर होत नाही. मुलं शाळेत जात नाही तुम्हाला वाटतं, पण आकुलता किती असते सगळ्या आयांची. मुलं 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 म्हणून शास्त्र 8:45ला घ्या, 8:30ला बरं 8:30ला. तसं नाही, आमच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे शास्त्राला अनुसरून आपण, म्हणून म्हटलं धर्माला अनुसरून आम्ही ऍडजस्ट होत नाही कधी. आम्ही धर्माला ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतो आणि करत आलेला आहे, म्हणून तर मग इथंच राहील. म्हणजे आपल्या जीवनामध्ये धर्माचा लाभ जो व्हायला, धर्माचं फळ जे इतकं समर्पण पाहिजे. काय नाही, धर्म पहिलं कर्तव्य नेहमी वाचतोय ऐकतोय आपण. जीवनात प्रथम करण्यायोग्य गोष्ट कोणती असेल तर श्रद्धास्थान सुधारा. जीवन चैनीची वस्तू नाही तर कर्तव्याची भूमी म्हणजे रत्नत्रय. कर्तव्य हे कालही सांगितलं आचार्यांनी आत्मानुशासन मध्ये सांगितलं नाही, धर्म एव तव कर्तव्य, धर्मच तुझं कर्तव्य आहे. पण मोहामुळे मला असं वाटत नाही की धर्म माझं कर्तव्य आहे. पाहुणे, धर्म करणं कर्तव्य वाटतं का नाही? धर्मच केला पाहिजे. संयम काय केलं पाहिजे? भूक लागल्यावर काय केलं पाहिजे? पूजा राहिली तर चालते, पण जेवलंच पाहिजे का नाही? भूक लागली त्याला काल, त्यामुळे ते पूजेला येऊ शकला नाही, जेवायचं होतं त्याला. कारण विपर्यास ते सांगा. महत्वाचं काय? तुषार, पूजन करणं महत्वाचं होतं का जेवणं महत्वाचं होतं? जेवला नसतं तर काय झालं, आणि पूजन केलं नाही तर काय झालं? दोन्हीचं फळ बघा. जेवून काय सुख मिळणार आणि पूजा करून काय मिळणार? दोन्हीचं फळ विचारात घ्यावं लागेल का नाही? पण नाही, आपल्याला
जेवून सुख वाटतं, जेवण करून. दुकान उघडून मला सुख वाटतंय, परंतु पूजन स्वाध्याय म्हटलं तर काही फरक पडत नाही. बरोबर आहे का धीरूभाई? म्हणून सहजतेने सुमत काय होतो? प्रमाद होतो. काय फरक पडत नाही. काय असं म्हणूनच तर आपण आतापर्यंत प्रमाद केला. आता म्हटलं ना, काल लब्धी आली तुमची म्हणून तुम्ही येताय. आता माहित नाही कसं येताय ते. आलाय चांगला आहे, पण कसं, किती, केव्हापर्यंत येणार हे तुमचं भाग्य पण माहिती नाही मला कसं आहे. आपल्यासाठी, आपल्याला धर्माचा फळ पाहिजे तर आपल्याला धर्मच केला पाहिजे, धर्म कार्यच केलं पाहिजे. धर्माचं फळ पाहिजे, कर्माचं फळ पाहिजे तर कर्म करा. आहे ना? काय करणार म्हणजे त्याच्यामध्ये कोण काय करू शकतं असं आहे. मध्ये श्लोक चांगला आलाय, पण आता हे चाललंय म्हणून मी थांबतो. नाही जात तिकडे मी. आणि ही चर्चा तिथे छान घेतली एक श्लोक. म्हणजे कशासाठी, कशाचा त्याग करायचा याचा आपल्याला विवेक पाहिजे का नको आहे. म्हणून म्हटलं यथार्थ ग्रहण. मोह आहे, यथार्थ ग्रहण केलं पाहिजे का नाही, की माझं हित कशात आहे, माझं कल्याण कशात आहे. जर आम्हाला समजतंय की धर्मच माझ्या कल्याणाचं कारण आहे, हिताचं कारण आहे, असं म्हटलं ना वीर भक्तीमध्ये, धर्म सर्व सुखा करो हित करो, धर्मम बुधा शिन्वते. धर्मच सुखाची खाण आहे आणि धर्मच त्या ठिकाणी हितकर आहे, कल्याणकारक आहे. कोण? धर्म. म्हणून ज्ञानी जे आहेत ते काय करतात? धर्म गोळा करतात. आणि अज्ञानी काय गोळा करतात? राहून तो ज्ञानी आहे का अज्ञानी? आता म्हणताना अडचण जाते. अज्ञानी म्हणून घ्यायची इच्छा नाही आणि अज्ञानी सारखं काम करायचं. ज्ञानी म्हणून घ्यायची इच्छा आहे, पण ज्ञानी सारखं काम करायचं नाही. डिग्री पाहिजे चांगली, परंतु काम मात्र उलट केल्यानंतर होणार कसं? यथार्थ ग्रहण करण्याचा भाव लागेल. म्हणून इथं सांगते मोहाचं पहिलं चिन्ह आहे पदार्थाचं यथार्थ ग्रहण. फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे प्रॅक्टिकल सांगितलं, मोह प्रॅक्टिकली सांगितलं की जो समजल्यामुळे आपल्याला त्याला नष्ट पण करता येईल. नष्ट पण करता येईल. जसं आपल्याला व्यवहारात आपण जेव्हा मोहाची चर्चा केली तर तुम्ही सांगितलं काय? ममत्व, माझं, मी, असं म्हणलं. नष्ट कसं करू? प्रश्न उत्पन्न होता, नष्ट कसं करू? माझी इच्छा आहे मीपणा, माझेपणा नष्ट करायचा आहे, पण नष्ट कसं करू? हे टेक्निकल टर्म झाला मोहाच. ममत्व लॉजिकली इथं सांगते, प्रॅक्टिकल सांगते तिथं. थिअरटिकली बरोबर आहे. परद्रव्यामध्ये ममत्व, परद्रव्यामध्ये अहमपणा हे बरोबर आहे, पण पर आणि मी मधला अंतरच कळलं नाही तर त्या ममत्व मोह सोडायचा विषय कसा येणार? मी कोण आणि परद्रव्य काय हे समजायला पाहिजे का नको? आणि ते न समजता तो अहम मम भाव मला नष्ट करायचा म्हटलं तरी करता येईल का? मला जर कळलं तर तो नष्ट होईल. काय कळलं तर? की तो पर पदार्थ आहे, तो मी पदार्थ नाही. ज्याला मी मानून बसलेलो आहे, ज्याला माझं मानून बसलेलो आहे,
म्हणजे मी पदार्थाचं अयथार्थ ग्रहण केलेलं आहे हे कळलं तर मग मला त्या मोह आणि ममत्वाला सोडता येईल. अहंकार, ममकार, कर्तृत्व, भोक्तृत्व हे सगळे भाव मला सोडता केव्हा येणार? मला कळलं तर न, जसं आहे तसं कळलं तर मला ते सोडता येईल. मला जर कळलं की मी हे विपरीत ग्रहण करतोय तर मला सोडता येईल. पण मला कळलंच नाही, मी नुसतंच ऐकलं हो मोह ममत्व भाव दुःखाचं कारण आहे. मग अरे मोह आणि ममत्व भाव दुःखाचं कारण आहे, मला ते दुःख संपवायचंय. मग मोह संपतोय का संपवायचं म्हटलं तर? धनाचा मोह, शरीराचा मोह, संयोगाचा मोह संपवायचं म्हटलं तर संपतोय काय? सोडायचं म्हटलं तर सुटतोय का? त्याच्यासाठी यथार्थच ज्ञान होणं गरजेचं आहे. ज्या पर पदार्थांना आपण मी म्हणून, माझं म्हणून कवटाळून बसलेलो आहोत, आपल्याला त्याच्या संबंधी बुद्धी निर्माण होणं गरजेचं आहे की हे पर आहेत म्हणून. आत्मनुशासनमध्ये दिले नाही 2 मित्र, आणि त्या 2 मित्रापैकी एक मित्र वाईट असतो. नेहमी दुसऱ्या चांगल्या मित्राबद्दल काहीतरी त्याचं नुकसान व्हावं, त्रास व्हावा, दुःख व्हावं असंच काम करत असतो. परंतु दुसरा मित्र जो चांगला आहे ना, त्याचा मोहच इतका, जसा आमचा संसारावरचा मोह तसा त्या दुसऱ्या मित्राचा मोहच असा की त्याने काही वाईट केलं तर चांगलंच दिसत होतं त्याला. दृष्टी, शरीराकडे बघण्याची दृष्टी, किती त्रास देऊ दे शरीराने. कधी शरीरावरच तुम्हाला शरीराचा द्वेष झालाय? ह्याला आता तर खाऊ घातलं होतं काल, आता परत तुषार खाऊ घालायचं आज. हे राग येते का? कारण ही साधी कुत्र्याची पिल्ला कुत्री असते, जरा मागं फिरतेत माझ्या बरं का. मग त्या कारण मी कुणाच्या तरी घरात गेलो तर टाका म्हणतो, आपलं करुणा दान म्हणायचं, दया टाक म्हणतो. मग एकाला म्हणलं अरे टाक की, सकाळीच टाकले की, म्हणजे संध्याकाळी करतो काय उत्तर काय? सकाळी आमचं सकाळी आम्ही टाकले, आता नाही. आपल्याला दोनदा खायला लागते. आणि तुमच्या मागं तुमच्या जेवायच्या वेळेस आलं, इतर लोक सुद्धा जेवायला बसलं ना, असं काय आलं तर खाता खाता त्याच्या भाकरीतला तुकडा टाकतील. तुम्ही जवळनं चालला तर चला जेवायला म्हणते. सिस्टीमच नाही. आता जेवायला असं बसतेत आहे ना, म्हणजे समोर काय म्हणत TMOKC लागलेलं असतं काहीतरी, CK, हे तारक मेहता का उलटा चष्मा. आणि मग काय इथं कोण आलंय कोण गेलंय बघायचं काही विषय येतच नाही ना. आणि विचारायचं तरी लांबच राहिलं. मग घरात आल्यानंतर प्रियता काय आपल्याला विचारायचं, पाणी पाहिजे, फळ पाहिजे, काय काय नाही. आले का बरं बसलंय, बरं बसू दे काय. मग कडं काय कर्तव्य काय गृहिणीचं, श्रावकाचं कर्तव्य काय, श्राविका अतिथी संविभाग आहे. घरात आला माणूस तर खाऊ घाला. घरात माणूस नाही तिर्यन आला तर खाऊ घाला असं सांगते. आता तिर्यनचं काय, माणसालाच खाणं म्हणजे मिळणं अवघड झालंय आहे ना. माणसं इकडं तिकडं बघत बसले, कोण नसलं घरात तर कुठं खायचं. कोण नसल्यावर काय करतो आपण, मग कुठं खायचं. मग काय बायका एकतर करून गेलेले असते, तर नाही तर मग ज्यांना हॉटेलात चालते ते हॉटेलात खातील. अनुभवाने कुठं खाता होतं, हा त्यांची आजकाल घरामध्ये काम करणारे काय नाही, तीच बाय झाडती, तीच बाय पुसती, तीच बाय स्वयंपाक करते. साडी काय, तिचे हात कपडे काय काय नाही. जसं अभिषेक करताना तीच माणसं पुसतीत खालची फरशी, तीच नुसतं. मग हात नीट धुवा म्हटलं तर धुतला की झालं की, थोडं टाकच बरं. त्या माणसाने परत प्रक्षाळच करायचा नाही, नाहीतर परत आंघोळ करून यायची मग प्रक्षाळा. सगळं असं खाली करताना तुमचे कपडे अशुद्ध होतात.
पण कोणाला काय सांगा आणि किती सांगा म्हटलं नाही, हे सामान्य म्हटलं त्याला कॉमन सेन्स म्हणतो मी. आणि ज्यांना कॉमन सेन्स नाही त्यांना काही सांगू नये. काय धीरजला म्हटलं, ते मला सांगत होता खुर्च्या खुर्च्या खुर्च्या. ते आपला मनुष्य तिथं, ती तर पंडित आहे खरं तर. कसला पंडित, सगळे पंडित नाव म्हणते त्याला. पण पंडिताचा पण किती विनय करायला पाहिजे. हे जे दान शासन मध्ये 2-3 श्लोक आलेत त्याचे, पण मी नाही वाचून दाखवले तुम्हाला काय करायचंय म्हणून. म्हणजे पंडिताचा जर विनय केला तर काय फळ मिळतंय सगळं दिलं. मग पंडितांनी ह्यांना सांगितलं, हे ट्रस्टींचे आता नवीन कार्यकर्ते, खुर्च्या त्यांना इकडून तिकडं आणावं लागतात, कधी तिकडं कार्यक्रम कधी इकडं. 4 खुर्च्या इथं पण कमी पडते. नाही व्यापारी म्हटलं ना, व्यापारी काय म्हणले, आधी मला सांगा किती खुर्च्या आहेत तेवढं नोंद कर, मग नंतर मी बघतो आणायच्या किती किंवा नाही आणायच्या. त्याला झाले 2 महिने. त्यांनी सांगेन मला, आणि ते बिचारा मला सांगते का तर माझं ऐकतील असं त्याला वाटतं. त्याचा गैरसमज माझा हळूहळू दूर व्हायला लागलाय की ह्याला की काय किंमत नाही बघ. अडचण हिशोब सगळा हिशोब पाहिजेत का. चल हे बघ 10 खुर्च्या टाक, राहू दे ना, काय तुम्हाला त्रास काय. पण म्हटलं ना तसं नाही, एक्स्ट्रा काय चालत नाही. ह्यांना एक्स्ट्रा जागा चालतील, एक्स्ट्रा भाडं चालेल, एक्स्ट्रा सगळं बाकी चालतंय व्यवहारातलं त्यांचं. मंदिरात म्हटलं तर कशाला मंदिराचा परिग्रह वाढवायचा. आमचा परिग्रह वाढला तर चालेल, पण मंदिराचा वाढवायचा. विवेक म्हटलं ना, कॉमन सेन्स. हे का तुम्हाला सांगत नाही, मलाच का सांगतो सांगा बरं. का सांगत नाही तुम्हाला. तुम्ही सांगितलं तर काम करत नाही माणूस. कोणाला सांगत. जे काम करते त्याच्याकडनं त्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न, काम ज्याच्याकडनं होते त्या. जी कामच करणार नाही त्याला किती वेळा सांगणार, असं होतं ना. ह्यानी वेगळंच काम सांगायचं त्याला. हे काम मला सांगितलं तर त्यालाच कामाला लावायचं, ही आपली सिस्टीम आहे. मला म्हणून म्हटलं ना, ज्यावेळेस अशा काही गोष्टी गौन करतो म्हणून म्हटलं. चर्चा काय होती आपली चाललेली. मित्राचं ते सांग, म्हणजे शुद्धी सांगत होतं ना. मग त्याच्यामध्ये आलेली शुद्धी थोडी, अतिथी संविभाग, आणि तिथून मग पुढं आहे ना, कुठून शुद्धीवरनं कुठं जातं बघितलं का. म्हणून मला अभिषेक बघताना म्हणजे नेहमी मी मध्ये कधी गेलो तर बघतो ही काय करते हे सगळे सिस्टीम कशी. हा घरात कोण नसल्यानंतर हे चाललं होतं. मग कुणाकडनं स्वयंपाक करून घ्यायचे, परिणाम कसे. तिथं तुम्ही वाचा दानशालेचं म्हणून, ज्ञान शासनामध्ये दानशाला त्याची पवित्रतेचं वर्णन केलेलं आहे. त्याच्या पवित्रतेचं वर्णन करताना त्यांनी सांगितलेलं आहे सगळं की कशी असावी ही दानशाळा. जिथं मुनींना आहार दिला जाणार आहे, तिथं विद्वानांना आणि संयमी जीवांना आहार दान देणार आहे. त्याचं तुम्हाला स्वर्ग मोक्ष बळ पाहिजे तर तिथं त्या दानशाळेचं जसं ऑपरेशन थिएटर कसं पाहिजे. इन्फेक्शन नको आहे तिथं. कारण जी साधना करतात त्यांच्या साधनेमध्ये बाधा येऊ नये यासाठी हे बाहेरानं अहिंसा परमधर्माच्या हेतून तिथं ती दानशाळा पवित्र पाहिजे. पण आजकाल त्याचा काय विकल्प आहे का, कुणी येते कुठेही करते. म्हणून पूर्वी म्हणजे महाराजांनी नियम दिले बाबा, क्षुद्र जल त्याग वगैरे. शांतीसागर महाराज का देत होते काय म्हणजे म्हटलं ना, तुम्ही ते काम करणाऱ्यांना घेता का ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टर. हा त्यांच्याकडनं तिथनं ऑपरेशनचं जरा ते काय कात्री वेत्री सगळं लागतं, अनगती जरा तिकडून कात्री. जर तसल्या हातानं ते बघितलं ना 3 Idiots मध्ये, तिघ भाऊ तिघ मित्र
ते एका मित्राच्या घरी जेवायला बसलेले असते, सगळ्याला माहिती. काय केलं तिने, नुसतं वेलना ना असं असं केलेलं असतं, हलवलं असतं, आणि नंतर अशी लुटली लाटते, केस बिस त्याच्यात एवढंच. काय झालंय, चालत नाही. तुम्हाला ते जेवले का तिला परत नको म्हणले, आम्हाला चालते, पण त्याला नसलं चाललं तर चालते, पण आम्हाला मात्र चालते. विवेक आहे, विवेक आहे. लावा ना, 4 बायका लावा, काय फरक पडतो आहे ना. कोण आहे आज आम्हाला, म्हणजे विचारपूर्वक एक व्यवहार शुद्धी, आणि व्यवहार अशुद्धी परिणामाच्या अशुद्धीचं निमित्त आहे. आम्ही नुसतंच आपल्याला आम्ही लय ब्रॉड माइंडेड, आम्ही लय ब्रॉड, कोणी आम्हाला चालते म्हणजे काय. जिथं चालायला पाहिजे तिथं चालवायचं नाही, आणि जिथं नाही चालायला पाहिजे तिथं आम्ही चालवणार. ही यथार्थ ग्रहण. विवेकाचा अभाव झाल्यानंतर काही करू शकत नाही. म्हणून फक्त शास्त्र सांगायचं, कुणाला काय सांगत बसायचं, आजकाल काय करायला पाहिजे आणि काय नको. त्यामुळं आपली बुद्धी खराब होती. करणारे काय आपल्या पद्धतीनेच काम करणार, बरोबर आहे का नाही. हम नाही सुधरेंगे, त्याच्यात काय फरक पडणार, बरोबर आहे ना. बायकांनी एकदा विवेक सोडला का नाही, बायकांकडे विवेक नसतोच. काल मी सांगितलं होतं तसं. तर आणि ते थोडाफार शिकवायला गेलं तर तेच उलटा विवेक शिकवतील आम्हालाच. तुम्हाला काय कळतंय, कारण कामवाल्या बाईचं फार महत्व आहे तुम्हाला सध्या. एक वेळेस बाकी काय नसलं तर चालेल, पण कामवाली बाई नसली चालतं का सांगा बरं. हात वर करा ज्याला कामवाली बाई नसली चालते. कामवाली बाई देवापेक्षा भारी आहे, धर्मापेक्षा भारी आहे. खरं दिसायला नव्हे, कामवाली बाई महत्व किती असत. कंबरडच मोडतं, कंबरड म्हणायचं त्याला, आणि काही कामच होणार नाही. किती टेन्शन आहे, किती राग राग होतो त्या दिवशी सासू सुनाचा एकमेकावर. गदावरी कामवाली नसल्यावर मला हे निमित्त नैमित्तिक संबंध सांगायचे. म्हणजे कामाला माणसं असणं किती महत्वाचं असतं पाहुणे. पैशाचं करायचं काय, हे किती वेळा सांगून कसं सांगू म्हटलं ना. पैशाला सुद्धा म्हटलं तो एक पदार्थ आहे, त्याचं सुद्धा अयथार्थ ग्रहण आहे. त्याचं ग्रहण आम्ही केलेलं आहे ते साठवण्यासाठी असतं. म्हणजे ते खर्चण्यासाठी, भोगण्यासाठी, दान देण्यासाठी असतं. हे आम्ही बुद्धीतनच काढून टाकलंय. राजे राव, तुम्ही कशी माणसं, 5-6 माणसं कामाला पाहिजे, दुकानात घरात वर 3-4 बायका पाहिजे. तुम्ही राणी नुसतं नावानं नुसतं, म्हणजे काय काय नवरे म्हणते बायकांना आपल्या, राणी आमचे फॉ म्हणते आमच्या फैला. ती पहिल्यापासून राणी म्हणून हाक मारायची. अजूनही राणीच म्हणते. तिचं नाव अरुणा फै आहे, अरुणा आहे, पण तिला राणी म्हणते. तुम्ही काय म्हणता पटवा डॉक्टर? तुमची राणी आहे का नाही ती? आता सगळे नवऱ्याला येतात, सगळ्यांची राणी आहे का नाही तुमची? कपिल बाई, शिल्पा तुमची राणी आहे का? काय राहो, हाय त्याला हाय मनात लागते, पण राणीला कामाला लावते का काय? राणी नुसतं म्हटलं तुम्ही गोड बोलल्यामुळे किती फसता बघा. आज फसायचं नाही, सांगतोय तुम्हाला. चिंतन करा, या गोष्टींवर चिंतन करा. काय नाही आहे बरोबर, काय जाणार नाही. काल एक थोडस तुम्हाला मी ऐकलेलं व ऐकून दाखवायची माझी फार भावना आहे ना. एक कोण माणूस आहे मला माहित नाही ती, पण त्याचा एक व्हिडिओ, म्हणजे बहुतेक मोठा कोणतरी शेडजी असला तर माहित नाही. आत्ता गड्या लवकर झालं तर ठीक आहे. तुमचं पुण्य आहे का नाही बघू.
ते जाऊ दे, नाही तुम्हाला ना शेवट सोडा. चर्चा घेतली त्यांनी, जागायचे वगैरे घेतले, असू द्या. काय चाललं होतं आपलं? यथार्थ ग्रहण. मोहाचं चिन्ह काय? तर अयथार्थ ग्रहण, वस्तूच यथार्थ. समजायला पाहिजे ना काय बरोबर आहे, काय चूक आहे, कशात माझं हित आहे, कशात माझं हित आहे. हे नको आपण आपली बुद्धी वापरून. उठ सूट कशाच्या माग? ती एक पदार्थ वस्तू आहे, काय त्याचं स्वरूप तर समजा राव. ते इंद्रिय विषय भोग काय त्याचं स्वरूप समजून तर घ्या. कारण विपर्यास होत नाही त्या इंद्रिय विषय भोगांमध्ये. त्यांना मी सुखाचं कारण बघत नाही. त्याला म्हणायचं कारण विपर्यास. अयथार्थ ग्रहण आहे. त्या हरणासारखं मृग मरीचिकेच्या माग धावणारा हरिण नाही आहे तिथं सुख, तर त्याच्या पाठीमागे धावणार तर काय करणार? काय त्याच्यासाठी इलाज काय? समजावून सांगितलं नाही, पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. कसं समजावून सांगायचं मला सांग? आणि त्यांनी हट्ट करायचा, नाही पाणी आहे, पाणी आहे, मी पाळणार, मरायला लागलाय. नाही असू दे, मरू दे, मी मरणार आहे, तू मरतोय का? असंच म्हणणार. हे असं उत्तर आहे. नाही पाणी नाही, हे असा आचार्य चांगले ज्ञानी, केवळ ज्ञानी, सर्वज्ञ भगवंताने सांगितलंय नाही इंद्रिय विषय भोग सुखाचं कारण त्याचं अयथार्थ ग्रहण, तेच मोह आहे. ना विषय भोग सुखाचं कारण आहे, ना धन संपत्ती सुखाचं कारण आहे. अयथार्थ तिथे तर तो मला मोह दिसतो का? आणि तो दुःखाचं कारण आहे हे कळतंय का आपल्याला? आणि ते मला आता नष्ट करायचं की नाही. भोग असणं वेगळं आणि त्याच्यात सुख बुद्धी असणं वेगळं. भोग मागच्या पुण्याच्या उदयामध्ये मिळतील, धन मागच्या पुण्याच्या उदयाने मिळेल, परंतु त्याच्यामध्ये माझी बुद्धी काय? जसं आहे तसं ग्रहण केलं किंवा आलंय हे वैभव, पण ते मी नाही, ते माझं नाही. मोह नष्ट करावा लागतो. म्हणून त्याची चिन्ह सांगते. पहिलं चिन्ह काय? पदार्थाचं यथार्थ ग्रहण. तुम्ही तपासून घ्या. जीवाचं स्वरूप काय, पुद्गलाचं धर्म अधर्म नुसते हे समजून घेऊन नाही, त्याला बघितलं पाहिजे तसं. चालते कशामुळं, थांबते कशामुळं, जागा कोणाची, परिवर्तन कशामुळं होतंय, बदल कशामुळं घडतोय. मी तुमच्यामध्ये बदल घडवणारा? आचार्य सांगते काल लब्धी आहे, काल द्रव्य आहे. काय माझा संबंध आहे? शांत व्हायला पाहिजे का नको? का लोकांना नावच ठेवत बसायची? त्यांची काल लब्धी आली त्या ठिकाणी बदलतील. काल द्रव्याच्या निमित्तात परिवर्तन होईल. मी काय करणार? माझं काम काय? माझं काम आहे जाणणे. जे आहे जसं आहे भगवान काय करते आणि तेच मला करायला पाहिजे, जाणायला पाहिजे. फार विकल्प करून काय म्हणजे माझा संसार वाढवण्यात काय अर्थ नाही, माझा मोह वाढवण्यात काय अर्थ नाही. दुसऱ्याला उपदेश चाललाय है ना, मोह करू नका, दुःखाचं कारण आहे, आणि मीच त्या उपदेशातून काय करतोय? मोह करतोय. मग ही माझी मूढता नाही होणार? नको ना मोह कशाचा? ठीक आहे, संयम न संयम धारण केला नाही केला मला काय टेन्शन घ्यायचं नाही. पण संयम न संयम धारण केला, त्यांनी स्वाध्यायाचा नियम घेतला, कारण त्याचे मा जाता जाता बघून गेले. काय होतं तुला स्वाध्याय करायला, नियम घ्यायला? असं खवळली जाताना. आणि मग त्यांनी येऊन परत गपचीप म्हटलं मला त्या स्वाध्यायाचा नियम. माच ऐकलं त्यांनी, माझं नाही. कोणाचं ऐकलं? म्हणजे माच वजन जास्त आहेच, वजन जास्त त्याच्यामुळं.
अडचण अशी जाणायला पाहिजे. खरं तर यथार्थ हे आहे, जीवाने काय केलं पाहिजे, जाणलं पाहिजे, त्याच्यात शांती आहे. शांती अन्य कोणत्याही कारणाने कोणालाही मिळालेली नाही, मिळत नाही, मिळणार नाही, मला सुद्धा नाही. जाणावंच लागेल म्हणून आम्हा सांगते, जाणणार आहे, जाणणार आहे, जाणणार आहे, जाणणार आहे, जाणणार आहे. आणि काय करायचंय, ज्याला जशी योग्यता आहे त्यानुसार सगळं कार्य होत आहे. मग आपले विकल्प हे त्या ठिकाणी सांगितलं आपल्याला. तुम्हाला स्मिताताईंनी अध्यवसान भाव अर्थक्रियाकारी नाही सांगितलं ना तुम्हाला 2-3 दिवस त्याच्यावर. अध्यवसान भाव काय आहेत, कसे आहेत? हे अध्यवसान भाव खोटे. दुसरं चिन्ह मोहाचं दिलं त्यांनी, करुणा भाव. तिर्यंचांमध्ये मनुष्यांच्या प्रती जो करुणा भाव आहे तोही मोह आहे असं इथं सांगतात. अवघड होते ना मग करुणा भाव. मग करुणा सुद्धा विजय काका दयेला मोह म्हटलंय. दया धर्मस्य मूलम दया. हा, मग धर्म जर दया नसले तर धर्म होणार नाही. इथं त्यांनी कसं काय लिहिलंय असं माझा प्रश्न आहे. धर्म करुणा भाव हा मोह आहे असं लिहिलंय. मोहाचं चिन्ह आहे. कुंद आचार्यांचे वचन वाचतोय. माझा दोन्हीचा सुमेळ बसवला पाहिजे. धर्माचं मूळ दया काय आणि करुणा भाव मोह कसा काय, या दोन्हीचा मेळ बसला पाहिजे का नको. म्हणून व्यवहार निश्चय आपल्याकडे न आहे, त्याद्वारे त्या ठिकाणी ती व्यवस्था समजून घेऊन प्रॉपर मार्गाने जर सांगितलं इथं मोहाचं चिन्ह आहे तर त्याला आपण जर दयामूळ म्हणजे कुंद आचार्यांना विरोध करायचा का आपल्याला. आता प्रश्न येईल विजय काका, कुंद आचार्य चुकले काय लिहिताना करुणा भाव हा मोहाचं चिन्ह आहे. धर्माची डेफिनेशन म्हणजे द्रव्याला जाणं असं आहे. मग द्रव्याला जाणूनच दया करा. बरोबर आहे. असं काय लिहिलं असं मला म्हणायचं हो. 85 गाथेमध्ये कुंदाचार्य लिहितात, करुणा भावो यत्रिय मनु येसु मोहस्स येदानि लिंगानी. हे मोहाचं चिन्ह आहे. अभिप्राय लक्षात घेतला पाहिजे. परदया केवळ जर गरज राहिला तर ती मोह आहे. स्वदया आहे ना, ते महत्वाचं सांगायचं. स्वदया जो पालन करतो त्याच्याकडून परदया पाळली जाते जोपर्यंत तो शरीरात आहे. पण परदयेसाठी जीवन नाही आहे हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. असा धर्म मिळालेला आहे मला, त्या धर्माला जसंच्या तसंच श्रद्धान करावं लागेल. धर्मस्य मूलम दयाचा पण अभिप्राय तोच आहे. आणि इथं करुणा भाव मोहाचं चिन्ह आहे त्याचा पण अभिप्राय तोच आहे. वीतरागता. दोन्ही मध्ये फरक काय येणार नाही. दोन्ही जिनेंद्र देवाचेच वचन आहेत, फक्त नयाचा अभिप्राय है ना समजला पाहिजे. तिसरं चिन्ह काय सांगितलंय, विषयेषु पत्संगो है ना, विषयामध्ये प्रवृत्ती. इंद्रिय विषय भोगामध्ये जी आमची प्रवृत्ती आहे ती आहे मोहाचं चिन्ह. अशी 3 चिन्ह सांगितली. पदार्थाचं यथार्थ ग्रहण, दुसरं करुणा भाव, तिसरं विषयामध्ये प्रवृत्ती. अशा प्रकारची ही मोहाची चिन्ह जाणून आपल्याला काय करायचंय, त्या मोहाला नष्ट करायचे उपाय करायचे आहेत. कशासाठी? सुखी होण्यासाठी, दुःख नष्ट करण्यासाठी. त्या मोहाला या चिन्हांच्या द्वारे पाहून ती चिन्ह जिथं जिथं माझ्या परिणामामध्ये दिसतील तर त्या क्षणी तेवढ्या क्षणापुरता तो झाला, तिथं पुढच्या क्षणामध्ये हे आहे करण्यायोग्य नाही अशी धारा प्रवाहित झाली पाहिजे. ओम नमः.